1 मे दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांसी. ओवी क्रमांक 421 पासून पुढे. यथा नदीना बहवो मुंबेगा समुद्रमेवाभिमुखा द्रवंती तथा तवामी नरलोकवीरा विशंती वक्रानि ज्वलंती. जैसे महानदीचे ओघ वाहिले ठाकती समुद्राचे अंग तैसे आगव्याची कडून जग प्रवेशत मुखी. आयुष्य पंथे प्राणीगणी करोनी अहोरात्राची मोवनी वेगे वक्रा मिळणी साधिजत आते. यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विशंती नाशाय समुद्रवेगा तथैव नाशाय विशंती लोकास्तवापि वक्रानि समुद्रवेगा. जळतया गिरीच्या गवाखा मा जिघापती पतंगाची झाका तैसे समुद्र लोक देखा ये वदनी पडती. परी जे तुले येत प्रवेशले ते तातलिया लोहे पाणी चिपा गिळले वही वटीही पुसले नामरूप तयांचे. लेलिह्यस्य ग्रसमान समंता लोकान् समग्रान् ज्वलन्ते ज्वलद्भि तेजोभिराय पूर्व जगत समग्रम भासस्तोग्रा प्रतपंते विष्णू. आणि ये तुलाही आरोगण करिता भूके नाही उनेपण कैसे दीपन असाधारण उदयले या. जैसा रोगिया ज्वराहून उठिला का भनगा दुकाळू पाहिला तैसा जिभांचा लळाटू देखिला आवाळूए चाटिता. तैसे आहाराचे नावे काही तोंडापासून उरलेची नाही कैसी समसमित नवाई भुकेलेपणाची. काय सागराचा घोटू भरावा की पर्वताचा घासू करावा ब्रह्मकटावो घालावा आगवाचे दाढे. दिशा सगळियाची गिळाविया चांदनिया चाटून घ्याविया ऐसे वर्तत आहे साविया लोलुप्य वा तुझे. जैसा भोगी कामू वाढे का इंधने आगीसी हाकाक चढे तैसी खात खाताची तोंडे खा ते ठेली. कैसे एकची केवढे पसरले त्रिभुवन जीवाग्री आहे टेकले जैसे का कविट घातले वडवानळी. ऐसी अपार वदने आता ये तुली कैची त्रिभुवने का आहारू न मिळता ए निमाने वाढविली सैग. आगा हा लोकुबा पुढा झाला वदन ज्वाळा वरपडा जैसी वनवेयाच्या वेडा सापडती मृगे. आता तैसे या विश्वा जहाले देव नवे हे कर्म आले का जगजळ चरा पांगिले काळ जाळे. आता ये अंग प्रभेच्या वागुरे कोणी कडून निगीजिल चराचरे ही वक्रे नो हेती जोहरे ओढविली जगा. आगा आपुलेनी दाहकपणे कैसे नी पोळजे ते नेने परिजया लागे तया प्राणे सुटकाची नाही. ना तरी माझेनी तिकटपणे कैसे निवटे हे शस्त्र काही जाणे. का आपुल्या मारा नेने विष जैसे तैसी तुझ काही आपुल्या उग्रपणाची सेची नाही. परी एलीकडले मुखी खाई हो सरली जगाची. आगा आत्मा तू एकू सकळ विश्वव्यापको तरी का आम्हा अतंकू तैसा ओढवलासी. तरी मिया सांडली जीवित्वाची चाड आणि तुवाही न धरावी भीड. मनी आहे ते उघड बोल पासुखे किती वाढविसी या उग्ररूपा. अंगीचे भगवंतपण आठवी बापा नाही तरी कृपा मजपुरती पाही. आख्याही मेको भवानुग्रह रूपो नमस्तु ते देव वर प्रसिद्ध. विज्ञातुमिच्छामि भवंत माध्यम नहि प्रजानामितो प्रवृत्तिम. तरी एक वेळ वेदव्याद्या जी त्रिभुवनेक आद्या विनवनी विश्ववंद्या ऐके माझी. ऐसे बोलोनी विरे चरण नमस्कारिले शिरे मग म्हणे तरी सर्वेश्वरे अवधारी जो. मिया होवावा समाधान जी पुसिले विश्वरूप ध्यान आणि एकेची काळे त्रिभुवन गिळीतूची उठलासी. तरी तू कोण का ए तुली ये भ्यासुरे मुखे का मिळवली अवघी याची करी परिजली शस्त्रे का ह्या. मी जवजव तव रागीटपणे वाढोनी गगना आणि तोसी उने का डोळे करून भिंगुळवाने भेडसावित आहासी. येत कृतांतेसी देवा कासया किजतसे हेवा हा आपुला तुवा सांगावा अभिप्राय मज. या बोला म्हणे श्री अनंतू कोण हे आहासी पुसतू आणि कासिया लागी असे वाढतू उग्रतेसी.
जसे महानद्यांचे प्रवाह मोठ्या वेगाने समुद्रास येऊन मिळतात, त्याप्रमाणे सर्व जग चोहोकडून येऊन तुमच्या मुखात प्रवेश करीत आहेत, असे अर्जुन श्रीकृष्णास म्हणतात. तसेच सर्व प्राणी आयुष्यरूपी मार्गात दिवस रात्रीच्या मापाने त्वरेने तुमच्या मुखात येऊन मिळण्याचा योग साधित आहेत. पेट घेतलेल्या डोंगराच्या दरीत पतंग जसे उड्या घालतात, त्याप्रमाणे सर्व लोक तुमच्या मुखात येऊन पडत आहेत. पण जसे तापलेल्या लोखंडावर पाणी पडले असता जळून खाक होते, त्याप्रमाणे ज्यांनी ज्यांनी तुमच्या मुखात प्रवेश केला त्यांचे नाव रूप वैवाटीतून देखील अजिबात पुसून टाकले, त्यांचे नावरूप बेपत्ता झाले. आणि याप्रमाणे सर्व जगाचे भक्षण करूनही तुमची भूक कमी होत नाही. आपला जठराग्नी इतका का प्रदीप्त झाला? त्याप्रमाणे एखादा रोगी तापातून बरा झाल्यावर त्याला खाका सुटते, किंवा एखादा भिकारी दुष्काळात पडावा, त्याप्रमाणे सर्व जगाचा लय करून तुम्ही जिभल्या आणि ओठ चाटीत आहात. त्याप्रमाणे खाण्याचे जेवढे म्हणून पदार्थ आहेत त्यापैकी एकही आपल्या तोंडातून उरला नाही. आपल्या या खरबरीत भुकेचा महिमा काय वर्णावा? सर्व सागरच पिऊन टाकावा, किंवा पर्वताचा घास करावा, अथवा हे ब्रह्मांडच ताडेखाली घालावे, सगळ्या दिशाच गिळून टाकाव्या, किंवा चांदण्या चाटून पुसून घ्याव्यात, अशी तुमची साहजिकच हाव दिसते. भोग भोगावेत तो काम जसा कमी न होता अधिक वाढतो, किंवा अग्नीत लाकडे घालावी तसतसा तो अग्नी जास्तच भडकतो. त्याप्रमाणे तुमची ही तोंडे त्रैलोक्य खाऊनही खाका करीतच आहेत. एकच तोंड केवढे पसरले आहे पा. वडवानळात एखादे कवट टाकल्याप्रमाणे सारे त्रिभुवन फक्त त्यातील एका जिभेच्या टोकावरच राहिले आहे. तरी अशी या विश्वरूपात असंख्य तोंडे आहेत. आता एवढ्या तोंडांना इतकी त्रिभुवने कोठून आणावीत बरे? त्यांना खायला न मिळता ती इतकी कशा करता वाढवली? अहो बिचारे, हे जगत या तोंडाच्या ज्वाळेत सापडले आहे. चौकडून वनवा पेटला असतात त्यामध्ये जसे मृग सापडावेत, त्याप्रमाणे या जगास यावेळी झाले आहे. दैव नव्हे, हे त्यांचे कर्मच ओढवले आहे. जगत रूप जलचरांसाठी काळाने हे जणू जाळेच पसरले आहे. आता या विश्वरूपाच्या अंगप्रभेच्या जाळ्यातून स्थावर जंगमाला कोणत्या बाजूने निसरता येईल? मला वाटते ही तोंडे नसून जगाला लाक्षाग्रहेच प्राप्त झाली आहेत. आपल्या दाहकतेने दुसऱ्याला कसे पोळतो हे जरी अग्नीला कळत नाही, तरी पण ज्याला तो स्पर्श करतो त्याचे प्राण वाचत नाही, किंवा आपल्या तीक्ष्ण धारेने दुसऱ्याला मरण कसे येते ते शस्त्राला काय माहीत? अथवा विशास आपण प्राणघातक आहोत याची माहिती नसते. त्याप्रमाणे तुम्हास आपल्या उग्रपणाची कल्पनाच नाही, पण अलीकडच्या एका तोंडानेच जगाचा नाश होत आहे. देवा, आपण सर्व जगाला व्यापणारे एक आत्माच आहात, तर मग आम्हालाच काळाप्रमाणे प्राणघातक का झालात? मी तर माझ्या जगण्याची आशाच सोडली. आणि तुम्ही पण भीड धरू नका. तुमच्या मनात काय असेल ते स्पष्ट सांगा. ही उग्रता तुम्ही किती वाढवतात? देवा, स्वतःच्या अंगी असलेले भगवंतपण आठवा, नाहीतर निदान माझ्यावरती तरी कृपा करा. तर हे वेदवेद्या, त्रिभुवनिकाद्या, विश्ववंद्या, महाराजा, माझी एवढी विनंती ऐकावी. याप्रमाणे बोलून त्या अर्जुनाने आपले मस्तक चरणावर ठेवून नमस्कार केला आणि म्हणाला, हे जगतप्रभो, इकडे लक्ष द्या. महाराज, मला समाधान व्हावे यासाठी विश्वरूपाचे ध्यान विचारले, आणि आपण तर एकदमच त्रैलोक्य गिळाळ सुटलात. तरी तुम्ही कोण आहात? ही इतकी भेसूर मुखे तरी कशाला जमा केली आहेत? आणि या साऱ्या हातात शस्त्रे कशाकरता धारण केली आहेत? वरचेवर रागाच्या आवेशाने मशाल होऊन आकाशालाही कमीपणा आणीत आहेत, आणि डोळे वाटारून आम्हाला भेडसावीत का आहेत? देवा, येथे यमाशी वरचढपणा का करता? यातील उद्देश काय, तो तरी आपण मला सांगा. हे अर्जुनाचे भाष्य ऐकून श्रीकृष्ण म्हणाले, मी कोण आहे आणि उग्रतेने कशा करता वाढतो आहे हे म्हणून विचारतोस काय? ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.